हरिओम. माझं नाव मुक्ताबीरा हळदणकर. माझं उपासना केंद्र मोशी उपासना केंद्र आहे. आणि आज मी तुम्हाला बापूंचा दुसरा एक अनुभव शेअर करते की माझं आता जस्ट ग्रॅज्युएशन झालं आहे मायक्रोबायोलॉजीमध्ये. आणि आता पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी मोस्टली सगळ्या युनिव्हर्सिटीजचे सगळ्या कॉलेजेसचे असे एंट्रन्सेस असतात की काही नॅशनल लेवलचे असतात, काही युनिव्हर्सिटीज स्वतः त्यांच्या ठेवतात. तर मग आता तेच होतं की माझं जे कॉलेज आहे ते खूप रिनोन्ड आहे, पण आमचं फर्स्ट बॅच होती मायक्रोबायोलॉजीसाठी डिपार्टमेंटमध्ये. तर मग त्यामुळे मला खूप थोडे प्रॉब्लेम्स आले की आमची लॅब व्यवस्थित नव्हती वगैरे. तर एक इच्छा होती की चांगल्या कॉलेजमध्ये किंवा चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं की पुढे असा प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. तर त्यामुळे मी प्रिपरेशनला सुरुवात केलेली माझ्या परीने की कॉलेज झाल्यानंतर थोडा वेळ काढून प्रिपेअर करायचं. आणि शनिवारी मी यायचे घरी. तर शनिवारी उपासना केंद्रात स्वस्तिक्षेम संवादात दरवेळेस मी बाप्पाला सांगायचे की बाप्पा प्लीज मला चांगलं कॉलेज चांगलं युनिव्हर्सिटी मिळू दे, की मला खूप व्यवस्थित शिकायचं आहे आणि चांगलं करायचं आहे ह्याच्या पुढे पोस्ट ग्रॅज्युएशन माझं. तर मग एक नॅशनल लेवल एक्झाम होती गॅट-बी, तर ती दिलेली मी. CUET दिलेली आणि बाकी सगळ्या हे एक्झाम्स होत्या. तर गॅट-बीमध्ये मला मार्क्स मिळाले 121.5 आणि त्यांचा ओपनचा कट ऑफ लागला 127.5. तर ते खूप क्लोज येऊन जेव्हा ती लिस्ट बंद झाली तर ते मी खूप रडले. मी म्हटलं की असं काय, आता तू सांगितलेलंस की तू मला कधीच टाकणार नाही आणि मी केलेत प्रयत्न माझ्याप्रमाणे आणि प्रयत्नांती परमेश्वर, तर तू का नाही मला ते कॉलेज देत आहे. कारण मला ते एक मरीन बायोटेकचा कोर्स होता, तर केला तर तो असं झालेलं माझं. पण पुढे 2 मोठ्या परीक्षा होत्या. एक नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची होती आणि दुसरी सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीची होती आणि फर्ग्युसन वगैरे असे कॉलेजेसचे होते. तर काहींनी ऑनलाईन एक्झाम ठेवलेल्या, काहींनी ऑफलाईन एक्झाम ठेवलेल्या. आणि मी माझ्या परीने सगळं करत पेपर वगैरे देत गेले आणि हळूहळू प्रत्येकाचे निकाल यायला लागले. तर मग 2 कॉलेजेसचं असं झालं की खूप मोठे कॉलेजेस फर्ग्युसन गरवारे, आणि त्या लिस्टमध्ये माझा नंबर कुठे 103 नंतर 63. ते सगळं बघून मी होप्सच सोडून दिले. माझं असं होतं की जर ह्या कॉलेजमध्ये होत नाही आहे तर माझं पुणे युनिव्हर्सिटी किंवा NIV सारख्या ठिकाणी तर शक्यच नाही आहे. आणि ते पूर्ण हे झालेलं. पण मग जसं पुणे युनिव्हर्सिटीचे मार्क्स कळले तर आणि बापूंच्या कृपेने मला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये माझा नंबर लागला. तर आणि NIVचं असं होतं की NIVचं खूपच कठीण होतं एकंदरीत माझे मार्क आणि सगळ्या गोष्टी बघता, कारण त्यांच्यात असा कुठला कोटा नसतो युनिव्हर्सिटीचा वगैरे जसा पुणे युनिव्हर्सिटी हे करते. पण NIVच्या लिस्टमध्ये पण माझं नाव आलं, कल्चरल कोटा थ्रू आलं. म्हणजे बाप्पानी मला म्हणजे असं सगळं दिलं की हे घे, तुला हवं होतं ना, तू घे चांगल्या युनिव्हर्सिटीजमध्ये. म्हणजे मी आधी इतकं त्याला बोलत होते की तू असंच आहेस, तू असं का नाही करत. पण ते जेव्हा मी बघितलं की माझं नाव तिथे लागलं तर मी म्हणजे माझ्याकडे शब्द नव्हते. मी खूपच अंबज्ञ आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी की त्यांनी बरोबर मला सांगितलं की मला कुठे जायचं आहे आणि तेच माझी इच्छा. आणि त्यांनी गाईड केलं मला की ठीक आहे तू इथे ॲडमिशन घे, आणि खूपच चांगली युनिव्हर्सिटी मला मिळाली. मी खूप अंबज्ञ आहे. हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवित.